राधे राधे. प्रश्न तुमचा उत्तर माझं या सिरीजमध्ये आपलं स्वागत. प्रस्तावनेची लांबण न लावता थेट विषयाला सुरुवात करूया. पुढचा प्रश्न घेतो. दरवाजा कसा असू नये? आवाज करणारा, उघडताना अडकणारा, बुटका किंवा अतिउंच, फुगलेला, पातळ, कललेला, तिरका, डाग पडलेला, भेग पडलेला, रंग उडालेला दरवाजा असू नये. दरवाजा प्रमाणापेक्षा उंच असेल तर शासनापासून त्रास आणि प्रमाणापेक्षा बुटका असेल तर चोरीचं भय आणि दुःख देतो. मध्यभागी विस्तृत असेल, ओव्हल आकारासारखा, तर हाव वाढवतो. कुब्ज म्हणजे उघडायला कठीण असलेला, जाम झालेला दरवाजा कुलनाशक होतो. अतिपीडित म्हणजे उमऱ्याला टेकणारा असेल, जर बिजागऱ्या लूज झाल्या असतील किंवा फ्रेम वाकडी झाली असेल तर असा दरवाजा अतिपीडित बनू शकतो. तर हा दरवाजा पीडा देतो. घराच्या दिशेने ज्याचा तोल गेलेला असेल तर मृत्यूसारख्या घटना घडतात. बाहेरच्या दिशेने कललेला असेल तर अकारण प्रवास करवतो. फुगलेला दरवाजा क्षुधा भय देतो. दिशाहीन दरवाजा हलक्या दर्जाच्या लोकांपासून भय देतो. दिशाहीन म्हणजे अर्धवट उघडा ठेवल्यानंतर आपोआप मागे पुढे कुठेही जाणारा. आवाज करीत बंद होणारा दरवाजा भयकारक असतो आणि गर्भपात करणारा असतो. दरवाजा कसा असावा? जो दरवाजा रुजू असेल, चौकोनी असेल, सुंदर दिसेल, सुस्थितीत असेल, चांगल्या मटेरियलपासून बनवला असेल, उंच किंवा बुटका नसेल, तिरका, पीडित किंवा झोकलेला, कललेला नसेल, फुगलेला किंवा कृश नसेल, मध्यभागी किंवा टोकाला वाढलेला किंवा झिजलेला नसेल, असा दरवाजा सतत भरभराट करतो. एका शब्दात सांगायचं तर दरवाजा सुंदर दिसावा बस. दरवाजा सुंदर आणि स्वच्छ ठेवणं म्हणजे लक्ष्मीला बोलावणं. दरवाजा बघूनच तिला समजायला हवं की तिच्या स्वागतासाठी तुम्ही उत्सुक आहात. चित्रकलेबद्दल ग्रंथांचं काय मत आहे? 64 कलांमध्ये ग्रंथकारांनी चित्रकलेला सर्वात जास्त महत्त्व दिलं आहे. ग्रंथकार म्हणतात की चित्रसूत्राची उत्तम जाण असलेल्या चित्रकारानं काढलेलं चित्र भरभराट करतं आणि सर्व अडथळे दूर करतं. चांगल्या चित्रामुळे चिंतेचा नाश होतो, वाईट गोष्टींपासून बचाव होतो. अशी चित्र वातावरण शुद्ध करतात आणि अवर्णनीय आनंद देतात. चांगल्या चित्रामुळं वास्तुपुरुष संतुष्ट होतो. वाईट स्वप्न पडत नाही. जिथं चित्र टांगाल तिथली जागा कधीच शून्य वाटत नाही. सर्व कलांमध्ये चित्रकला ही श्रेष्ठ आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशी 4ही फळं ती देणारी आहे. चित्र घरात ठेवणं परम मंगलकार्य आहे असं ग्रंथ सांगतात. विष्णू धर्मोत्तर पुराणात म्हटलंय की जसा सुमेरू पर्वत हा सर्व पर्वतांमध्ये श्रेष्ठ आहे, पक्ष्यांमध्ये गरुड श्रेष्ठ आहे, राजा मनुष्यात श्रेष्ठ आहे, तसं चांगलं चित्र सर्व अभिजात कलांमध्ये श्रेष्ठ आहे. हॉलमध्ये बैठकीची रचना कशी असावी? हॉलच्या दक्षिण आणि पश्चिम भिंतीलगत बैठकीची रचना असावी. मोबाईलला गायत्री मंत्राची वगैरे रिंग ठेवावी का? नको. प्रत्येक वेळी रिंग वाजली की तुम्ही फोन उचलणार, त्यामुळं तो मंत्र अर्धवट तुटणार. मंत्र अर्धवट तोडणं धर्मशास्त्रदृष्ट्या उचित नाही. म्हणून मंत्राची रिंगटोन मोबाईलला ठेवू नका. माझ्या घराचे 4ही कोपरे आत ओढल्यासारखे दिसतात. आमच्या आर्किटेक्टनं एलिव्हेशन चांगलं दिसावं म्हणून अशी रचना केली. वास्तुशास्त्रदृष्ट्या ते बरोबर आहे का? ज्या घराचे 4ही कोपरे आत ओढलेले असतात अशा घराला मृदंगाकृती संस्थान असं म्हणतात. हे घर सततचं आजारपण देतं. घराच्या बांधकामाला सुरुवात करण्यापूर्वी मुहूर्ताचा विचार कसा करावा? कृष्ण पक्षातली षष्ठी, गंडांत तिथी, रविवार, मंगळवार, भद्रा, व्यतिपात, वैधृती, मासदग्ध, वारदग्ध नक्षत्र यावर घराच्या बांधकामाला सुरुवात करू नये. प्रतिपदा, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या टाळाव्यात. प्रतिपदेला बांधकामाला सुरुवात केली तर दारिद्र्य, अष्टमीला अस्थिरता, नवमीला शस्त्रभय, अमावस्येला राज्यकर्त्यांपासून भय, चतुर्दशीला अपत्य आणि पत्नी यांची हानी अशी फळं संभवतात. घराच्या बांधकामाला सुरुवात करण्यास रविवार आणि मंगळवार निषिद्ध आहेत आणि गृहस्वामींनी गरोदर असताना बांधकामाला सुरुवात करू नये. मी कलाकार नाही, नटराजाची प्रतिमा घरात ठेवावी का? नाही. नटराजाची प्रतिमा घरात ठेवू नका. ती रंगमंचाची देवता आहे. ती रंगमंचावर किंवा रंगकर्मींच्या घरी बरी.
तुम्ही रंगकर्मी नसाल, रंगभूमीशी तुमचा काही संबंध नसेल, तर तुमच्या घरात नटराजाची मूर्ती ठेवू नका. नवीन कपडे कोणत्या दिवशी वापरायला सुरुवात करावी? पहिल्यांदा कोणती नक्षत्र निषिद्ध आहेत ते सांगतो. पूर्वा भाद्रपदा, आश्लेषा, पूर्वा फाल्गुनी, मघा, भरणी आणि आर्द्रा या नक्षत्रावर नवीन कपडे वापरायला सुरुवात करू नका. रविवार, सोमवार, मंगळवार आणि शनिवार या वारीही नवीन कपडे वापरायला सुरुवात करायची नाही. रविवारी नवीन कपडे वापरायला सुरुवात केली तर हानी, अल्पधन अशी फळं मिळतात. सोमवारी व्रण, फोड, घाव अशी फळं मिळतात. मंगळवारी क्लेश, रोग, पीडा आणि शनिवारी गरिबी, असाध्य रोग आणि भय अशी फळं मिळतात. बुधवारी नवीन कपडे वापरायला सुरुवात केली तर बंधुमिलन आणि आणखीन नवीन कपड्यांचा लाभ अशी फळं मिळतात. गुरुवारी विद्या आणि संपत्तीचा लाभ, शत्रुहानी आणि शुक्रवारी नाना प्रकारचे लाभ, स्त्रीसुख आदींची प्राप्ती होते. मात्र या नियमाला लग्नाचा दिवस आणि दिवाळीसारख्या सणाचा अपवाद आहे. या दिवशी नक्षत्र किंवा वार बघण्याची काही गरज नाही. या दिवशी तुम्ही नवीन कपडे वापरायला सुरुवात करू शकता. माझ्या फ्लॅटच्या समोर दुसऱ्या फ्लॅटचा दरवाजा आहे. दोघांमधलं अंतर जेमतेम 4 फूट आहे. यातून काही दोष उत्पन्न होतो का? इतक्या कमी अंतरावर समोरासमोरचे दरवाजे उघडत असतील तर द्वारवेध होतो. यावर जाणकाराकडून उपाय करून घ्यावेत किंवा वास्तुप्रवेश हे पुस्तक वाचावं. त्यामध्ये मी उपायांची सविस्तर चर्चा केलेली आहे. राधे राधे.